कलाकारांचा आराध्य दैवत गणपती गजानन, रंगमंचावर उपस्थित सर्व माननीय मंडळी आणि आमचे दशावतारातील नटसम्राट भीष्माचार्य ज्यांनी आम्हाला बरंच मार्गदर्शनही केलं, आम्हाला पितृतुल्य आहेत असे यशवंतजी चव्हाण सर, तसेच आमच्या अगदी शेजारच्या गावातील पण आमच्या संपूर्ण तालुक्याचं संगीत कलेच्या माध्यमातून ज्यांनी नाव रोशन केलं असे आमचे माऊली चिले दुवा, सर्वांना मी वंदन करतोय। आणि आम्हा कलाकारांचा आराध्य दैवत, आम्हा कलाकारांचं भवितव्य त्यांच्यावर अवलंबून आहे, ते आमचं दैवत म्हणजे तुम्ही सर्व रसिक मायबाप, तुम्हाच्याकडे विनम्र होतो। रसिको, मुंबई म्हटलं की खरोखर आम्हाला आनंद का होतो इकडे यायला, तरी डोंबिवली हा जो विभाग आहे, डोंबिवली इथं एकतर मी असं म्हणतोय की एक कलेचं माहेरघर आहे। भजन असो, कीर्तन असो, त्याच्यावर नाटक असो, केव्हाही प्रेक्षक नाही असं होतच नाही। आणि आम्ही इथे येऊन आता सुद्धा इथे नाटक सादर करतो ना, आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही मुंबईला आलो, तर आम्हाला असं वाटतं की आमच्या गावातच आम्ही सादर करतो। ही जी तुमची माया, तुमचं प्रेम आम्हा सर्व कलाकारावर आहे, तुम्हा कलाकारावर ही कला अवलंबून आहे, अनादी कालापासून टिकलेली ती लोक आश्रयानं, रसिक आश्रयानं अशीच ती टिकणारी आहे। आणि यासाठी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आम्हा सर्व कलावंतांना। आणि मी धन्यवाद देतोय लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवली या संस्थेनं ही जी सुरुवात केलेली आहे नाट्य महोत्सवाची, यामागे अनेक उद्देश असतात। या निमित्तानं दररोज मुंबईचं जीवन म्हणजे धावपळ जीवन, पण केव्हा तरी कुठेतरी अलग अलग ठिकाणी अलग अलग तालुक्यातील आपले कोकणी माणूस एकत्र यावे या उद्देशानं हा महोत्सव ठेवलेला आहे। आणि त्या निमित्तानं आम्हा कलाकारांना संधी मिळावी, या कलेला प्रोत्साहन मिळावं, आणि या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सांस्कृतिक जी काय आपली पूर्वी संस्कृती होती हे आपल्या समोर ठेवण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय। आणि ही संधी दिल्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतोय। आणि गणपती गजाननाजवळ मी प्रार्थना करतोय की हे आमचं प्रथम वर्ष आहे, पण याच्या पुढे या मंडळाचा उत्कर्ष होत जाणार यात मात्र शंका नाही, पण तुम्ही रसिकांनी आता या मंडळाला पाठिंबा द्या। धन्यवाद।